गेल्या 2 वर्षांपासून विविध शासकीय स्तरावर प्रलंबित असलेल्या या निराधार योजनेसाठी लाभार्थी आणि द्रुपद रामा मिटकर, सकुबाई राजाराम मांजरे, नारायण रामा मिटकर यांचा निराधार योजनेसाठी 2 वर्षांपासून अर्ज धुळखात तहसील कार्यालयात पडलेला असून निराधार महिला योजनांच्या लाभाचे वितरण त्वरित करण्यात यावे या मागणीसाठी युवा सामाजिक कार्यकर्ते प्रदीप ननावरे यांच्या नेतृत्वाखाली एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला। संबंधित विभागाचे श्रीकांत कोकरे, कर्मचारी निराधार योजना डाटा एंट्री ऑपरेटर यांचा पुष्पहार घालून सत्कार करून सकारात्मक पद्धतीने काम लवकरात लवकर करण्यात यावे अशी विनंती करण्यात आली। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनील मगरे, काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रल्हाद पारवे तसेच परभणी जिल्हा काँग्रेस सोशल मीडिया विभागाचे जिल्हाध्यक्ष निखिल धामणगावे, सिद्धार्थ वाघमारे, समाधान वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती। सदर उपक्रमात सहभागी महिलांनी त्यांच्या समस्या मांडताना शासन दरबारी झालेल्या विलंबाबद्दल खंत व्यक्त केली आहे। वास्तविक लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचणं हीच खरी प्रशासनाची जबाबदारी आहे असं प्रतिपादन प्रदीप ननावरे यांनी यावेळी केले। प्रशासनाच्या सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा व्यक्त करत समाजाभिमुख आणि लोकहिताच्या दृष्टिकोनातून या आंदोलनाचे रूपांतर जनसहभागातील सुसंवाद करण्यात आले ही या उपक्रमाची विशेषता ठरली आहे। आम्हाला रोज मंजुरी होत नाही साहेब, काम होत नाही, धंदा होत नाही। मी रेलगाडी पडलं होतं खाली, आमच्या म्हाताऱ्यानं ओढून काढलं आम्हाला। रडू नका, बोला बोला, सत्य परिस्थिती बोला साहेब तुमची, बोला। आम्ही सगळे मरता वाजली रे, 10-12 हजार रुपये मी दवाखान्यात गेले। 2 वर्षापासून एक आता झाले नाही का? मला चालत नाही, बायला धरून आणले मला। आता गावाला चढा येत नाही साहेब, मला काही चढा येत नाही। ओके, मला धरून आणले आता। परिस्थिती काय नाही, मंजुरी होत नाही, मला काम होत नाही, काही होत नाही। कोण आहे? घरची परिस्थिती कशी आपल्या? काही नाही साहेब, गरीब आता, काही नाही, गरीब आता साहेब। शिवत नाही, सेवर नाही, रोज मंजुरी 200 रुपये म्हातारा करून आणतात, आम्ही खातो। यांनी काम करतात? हा, म्हातारा करते, आम्ही खातो। किती रोज आहे यांना? 200-250 रुपये। 200-250 काय काय काम करतात? रोज मंजुरी काय लागणार? 200-250 रुपयामध्ये किती जण आहेत घरात? 2 माणसात, 4 माणसात 2 लेकरं। 2 लेकरं फक्त जायला आजोबाच कामाला? आजोबा एकच करते। बरं साहेब, ही परिस्थिती ऐकल्यानंतर कसं वाटते आपल्याला? नाही, खरंच लाभार्थी आहे दिसून येते, तरी आता फाईल प्रस्ताव काढून हे करतो साहेब सादर। धन्यवाद, लवकरात लवकर काम करावं ही अपेक्षा आहे साहेब आम्हाला। प्रतिनिधी पंकज सरोदे।